पारितोषिक पटकावलं आणि काल या स्पर्धेमध्ये सुपर 3 मध्ये आलेत आणि आज त्यांच्या सोबतीने आणखी एक संघ येईल. उद्याचा दिवस इम्पॉर्टंट असेल, परंतु सध्या अतुल ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर समोर असतील मिस्टर दर्शन आणि आशिष. दोन खेळाडू आपण पाहू शकतो चर्चा होताना पाहायला मिळेल. आशिष अतुल पाहतोय आपण कुशल मुकाबला पाहायला मिळतोय. 4 ओव्हरचा मुकाबला. पहिला चेंडू पाहतोय आपण दर्शनसाठी लेफ्ट मार कटचा फटका नजाकत दर्शवलाय. सुरुवात सिंगल आकड्याने होताना पाहायला मिळत आहे. अतुल ठाकरे याला बघितलं आपण तर एक चांगला खेळाडू, एक टॉप क्लास ऑलराऊंडर खेळाडू. म्हणजेच काय, मागचे 2-3 वर्ष बघा, 2-3 वर्षामध्ये अतुल ठाकरे हा फेम मध्ये नव्हता खेळाडू, परंतु 2-3 वर्षानंतर काय जबरदस्त इम्प्रूव्हमेंट केले स्वतःमध्ये. म्हणजेच आपण पाहू शकतोय ना, यावेळेला पाहतोय मागे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव मात्र आपण इथे चोरली जाते. इथे चर्चा करायची झाली आहे ना, तर मग धावसंख्या आपण पाहू शकतोय थोडीशी 2 हे धावा या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. आमच्या ऑफिशियल मॅच मध्ये तिकडे डिस्टर्ब होते तिकडे आवाज पोहोचतो तिकडे. चला मैदानाच्या आतमध्ये आपण नजर टाकूया. 2 चेंडूवर 2 धावा आपल्याला येताना पाहायला मिळाल्यात. यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू चाललाय मागे. विकेट किपरच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा मात्र इशारा नोंदवला जातोय. दर्शन डबके आणि अशी सुतार या जोडीकडे आपण बघितलं ना, तर ही जोडी आहे सध्या तरी आपण पाहू शकतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू हा पाहतोय अतुल यांचा. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. लाईन मात्र मिस होताना पाहायला मिळत आहे. लाईन मिस झाले. टॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे. डेफिनेटली आमच्यापर्यंत आणखी एक महत्त्वपूर्ण सूचना. उद्याचा दिवस असेल, परंतु उद्याच्या दिवसामध्ये प्रत्येक मॅचचा टॉस हा केला जाईल. जोपर्यंत प्रवेश शुल्क जमा केला जात नाही तोपर्यंत टॉस केला जाणार नाहीये. उद्या दिवसासाठी मात्र आजपासून सूचना हे मात्र आम्ही अलर्ट केलं उद्याच्या दिवसासाठी. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग 2 धावा जोडल्या जात आहेत. 2 धावा आणि टीमची टोटल मात्र वाढली जाते. इशिका 11 टीम आपण पाहू शकतोय ना की संध्याकाळचं सत्र आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये फर्स्ट बॅटिंग करते. म्हणजेच काय, त्यांच्याकडे ॲडव्हान्टेज आहे की तुम्ही चॅलेंजिंग टोटल उभा करू शकताय. डेफिनेटली एक चांगला टोटल उभा करू शकता आणि डॉमिनेट करायला लावू शकताय. एक चांगला विचार असू शकतो त्यांचा. फिरावलाय यावेळेस चेंडूला कट्टर केलाय. ऑफस्टंपच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. ही खासियत आहे अतुल ठाकरेची. बघा धीमा टाकला होता. लेग कट्टर पद्धतीचा चेंडू. 5 फलकावर पाहतोय आपण. 5 चेंडू 5 धावा 5. समोरच्या दिशेने अलगद केलेला फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये पडतोय. मिस्टर अक्षय जाधव पुढे आले. चेंडूला फील्ड केलंय. सुंदर मात्र फिल्डिंग झाली आहे, परंतु 2 धावा मात्र थांबू शकत नाहीये. धावा 2 मिळाल्या. पहिलं षटक पूर्ण होताना पाहायला मिळत आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळाली. धावसंख्या पोहोचली आहे 7च्या घरामध्ये. 7ने मात्र वाटचाल केलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 4 ओव्हरचा मुकाबला. डेफिनेटली 40 ते 45 धावा जर इथे सोडल्या तर आपण पाहू शकतो की एक टफ फाईट वाला मुकाबला प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. परंतु अतुलचा फॉर्म लक्षात घेता आपण पाहतोय
आता शिकाय 11 टीम आपण पाहिलं तर मग कशा प्रकारे इथून खेळण्याचं मात्र इंटेंट बदलते की नाही पाहूया, जाऊया डीजेकडे गाडूया का आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये येऊया. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. सध्या आपण पाहू शकतो की 7 धावा. योगेश बारप आलेत. 116 विकेट आहेत त्यांच्या 146 मॅच मध्ये. उलटा चेंडू, ओहो मेजवानी स्वीकारलाय, तोफा कबूल करो आणि वसूल केलाय. फुलटा चेंडू मात्र सीमा पार, नो बॉलचा इशारा, षटकार. एक तुला ना एक मला नाच तारप्याची म्युझिक वाज पुरी लग्नात नाचते माझे हरी हरी. नाच तारप्याची म्युझिक वाज पुरी लग्नात नाचते माझे हरी हरी. इथे पाहिलं आपण फ्रीडचा चेंडू असेल. आता फ्रीडम आहे, मुक्ता फटका खेळण्याची संधी. फ्रीडचा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या खालच्या भागावर लागलेला चेंडू. वैभव दळवी वेगाने पुढे आले, चेंडूला फेड केला जात आहे. या मॅच मध्ये आपण पाहू शकतोय ना, दोन्ही संघांना माहिती आहे की हे मॅच नाहीये तर आपल्यासाठी एक संधी आहे. स्वर्गीय आकाशमूर्ती चषक जो आपल्या डोळ्याच्या समोर दिसतोय ना, त्या चषकावर नाव कोरण्याची संधी आहे. कारण की ही मॅच आपण पाहिली तर जिंकून मात्र ही संधी मिळेल आणि जर मागे गेला तर मात्र ची संधी मात्र हातातून जाईल. परंतु या क्षणाला दोन संघ विचार हाच करतील की आपण पुढेच जायचं नक्की मागे यायचं. 15 धावा पलकावर पाहिल्यात. एक चुकीचा बॉलमुळे जास्त फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमचा. दर्शन नाराज होत आहेत थोडेसे. ऑन साईडला एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मनामध्ये आणलाय परंतु दुसरी धाव तर मात्र घेतली जाणार नाहीये. सरासरीमध्ये येण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. डेफिनेटली आपण पाहतोय की या ओव्हरमध्ये एक मोठा बिग हिट मात्र आपण पाहिला जो खराब बॉलवर आला होता. आणखीन आहे संधी अशी सुतार. मात्र या वेळेला एकच करेल विचार की नक्कीच आपल्या संघामध्ये आपल्या संघाचा कसा धाव फलकाचा वाढेल आकार. समोरच्या दिशेने वा सुंदर फटका, सुंदर टायमिंग, सुंदर शॉट. ताकद आहे, नजाकत आहे आणि धमाक आहे. ठोकलाय धमाकेदार षटकार नंबर 2. समोर चेंडूची हाताळणी केली अशीच नाही सोडणार. पुन्हा एकदा समोर, या वेळेला मिस टायमिंग झालं. अक्षय जाधव आता मात्र प्रॅक्टिस चेलच्याना पाहायला मिळतोय आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग कॅच कंप्लीट आणि फलंदाज बाद. आशिष बॅक टू द पॅव्हलियन. अक्षय बरब. अक्षय बरब होते ते कॅच पकडणारे खेळाडू. कारण की थोडासा अक्षय जाधव म्हणजे अक्षय जाधवकडे नजर टाकली तर मग आपण डोंगरीपाडा त्या विभागामध्ये गेलो. सध्या तरी आपण बघितलं मग तांबड मारवायचे आलो तर अक्षय बरबकडे येतोय. कारण की अक्षय नावाचे भरपूर खेळाडू आहेत आपल्या संघामध्ये म्हणजे स्वस्ती तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये. सध्या तरी आपण बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर हितेश गणेशकर, वन लेफ्ट हँडेड व्हेरी डायनामिक बॅटर. इंटेन कला क्लास सगळं गुण संपन्न हितेश गणेशकर आणि ॲडव्हान्टेज चतुर आहे खेळाडू. बघा या वेळेला काहीतरी गेम प्लॅनिंग साठी पाहायला मिळाली कारण की थोडेसे लेट आलेत मात्र थेट आलेत बॅटिंगसाठी. पहिला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. लॉफ्टेड ड्राईव्ह खासियत आहे त्यांची परंतु थोडंसं आपण पाहू शकतोय प्रॉपर टायमिंग नाही आहे. दर्शन म्हणतायत, दर्शन पण आपण बघितले तर एक चांगले खेळाडू आहेत आणि चांगला खेळ त्यांना माहिती आहे.
कारण की मास्टर माइंड खेळाडूमध्ये दर्शन यांना देखील आपण पाहतो, हितेश गणेशकर यांना देखील पाहतोय आपण. चांगला बॉल, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय, सन्मान दिलाय वैभव दळवीचं अचूक क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. तिकडे बॅकअपसाठी अक्षय भरप आले होते त्यांच्या मागे. धावसंख्या पाहिली फलकावर मात्र वाढताना पाहायला मिळाली. फलकावर आपण पाहिल्या धावा पूर्ण होताना 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. म्हणजे काय तर सुंदररित्या मात्र आपण पाहिलं की मग सरासरीमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतोय की ज्या प्रकारे खेळ चालू आहे पण तो खेळ मात्र कशा प्रकारे मात्र आपण पाहतोय इथे कॅरी ऑन केला जाईल. वैभव दळवी आलेत बॉलिंग ट्रॅकवर. आमचे अंपायर रुपेश दांडेकर काहीतरी इशारा देत होते, त्यांना काहीतरी हवं होतं आणि ते मिळालंय. समाधानी झालेत. ओके, समाधान शोधा. समाधान मिळालं तर नक्कीच शांती आहे आणि नक्कीच आपण बघितलं शांती आहे सध्या तरी आपण बघितलं. जाऊया वैभव दळवी तो हितेश, हा टर्निंग पॉइंट ठरू शकतोय. माइंड होता, क्या बात आहे, सुंदर चेंडू बरोबर ऑप्शनच्या बाहेर चेंडूच्या लाईन आणि रेषेमध्ये येऊन एक चांगला फटका, जो रचनात्मक फटका म्हणतायत तो खेळण्याचा प्रयत्न होता हितेश गणेशकर. वैयक्तिक जर आपण बघितलं या खेळाडूचा खेळ तर दुसरा सर्वात जास्त धावा करणारा असोसिएशन मधला खेळाडू आहे 76 धावा. समोर स्टेट हिट, चांगला फटका सरळ रेषेमध्ये, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पाहिलं आपण. थोडेसे फंबल झाले होते मिस्टर निलेश परेड्यानं आपण पाहिलं तर बॅटिंग असो किंवा फिल्डिंग असो डिपार्टमेंट योग्य रीतीने सांभाळतायत आणि तो डिपार्टमेंटचा मात्र आपण बघितला मोठा भाग आहे सध्या फिल्डिंगमध्ये. ॲक्युरेट त्यांचं क्षेत्ररक्षण आपण मागील मॅचेसमध्ये पाहिलंय. पाठची कडा थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतोय. वैभव दळवी काय सुंदर गोलंदाजी करतायत. असं वाटलं की हितेश गणेशकर येथे आल्यानंतर थोडंसं आपल्या खेळण्याचा अंदाजा माइंडसेट असेल, कारण की डगआउट मधून सगळ्या गोष्टी रीड केल्यानंतर ते मैदानाच्या आतमध्ये आलेत. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर एक चांगला दर्जाचा टॉप क्वालिटीचा खेळ मात्र दर्शवताना पाहायला मिळतील, परंतु तसं काही झालं नाहीये. दर्शन मैदानाच्या आतमध्ये आहेत परंतु दुसऱ्या बाजूने त्यांच्याकडे स्ट्राईक आहे. 26 फलकावर आपण पाहतोय. चेंडू फेकून झालेत 3 झालेत, 3 चेंडू झालेत आणि त्याच्यामध्ये खास करून 2 आपण पाहिले तर ज्याच्यामध्ये एक दुहेरी, एक सिंगल आणि एक डॉट. प्ले अँड मिस, डॉट चेंडू, सुरेख गोलंदाजी. कदाचित असं वाटलं होतं की या ओव्हरमध्ये जास्त धावा घेण्याचा मनसुबा असेल, परंतु नेमकं काय चाललंय आता इशिका 11 तडखड टीम फसलेली पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल, धावफलक 26. संकटमोचक वाली एक पारी बिल्डअप करावी लागेल, खेळावी लागेल. उलटा चेंडू, प्रॉपर टायमिंग नाही झालाय. अक्षय बराबर आहे, थोडस बंबा झाले तिकडे. धावा 2 घेण्याचा मनसुबा आणि स्पष्ट 2 मिळत आहेत. योग्य रीतीने आपण पाहिलं तर धावा मात्र मग जोडल्या जात आहेत. धावसंख्या वाढेल हळूच 28 च्या आकड्यावर. आता पुन्हा असतील स्ट्राईक एंडकडे मिस्टर दर्शन. 4 ओव्हरमध्ये 28 झाल्यात. याच प्रकारे जर आपण बघितलं तर मग डेफिनेटली पॉसिबल आहेत 40. समोरच्या दिशेने फटका उंचावलाय परंतु एलिव्हेशन नाहीये. योगेश बराब सोपा कॅच ड्रॉप. नेमकं झालंय काय, नेमकं झालंय काय. फलंदाज मात्र नेमका मात्र कोणता पास झालाय आणि आता मात्र हे चित्र थोडस आपण पाहिलं विचित्र आहे. हे चित्र केलं जाईल साफ सूत्र.
डिसिजन असेल पहिल्याच रन्सला मात्र फलंदाज दर्शन पहिलाच रन कंप्लीट झालेला नाहीये तिथे पहिलाच रन कंप्लीट झालेला नाहीये कारण की जेव्हा आपण बघितलं ना बॉल स्टंपला लावलाय तिकडे आपण पाहू शकतोय की दर्शनच पोहोचलेला नाहीये क्रीज मध्ये एकही रन नाहीये इकडे कारण की बघा दुसऱ्या धावेचा प्रयत्न तेव्हाच झाला असता ना जेव्हा एक रन कंप्लीट झाली असती एक रन कंप्लीटच झाली नाही तर मग दुसऱ्या रनचा प्रश्नच येणार नाही इकडे आणि तिकडेच आपण पाहिलं तर मग फलंदाज दर्शनच मात्र बाद झाले कारण की जेव्हा बॉल हा यष्ट्यांवर लावला तर बॅट थोडीशी आपण बघितलं तर इन हवेत होती आणि मात्र आपण पाहू शकतो तेच प्रमुख कारण पाहायला हे चित्र साफ सूत्र पाहायला मिळालं जे सुधारलं गेलं विंतल मैदानाच्या आतमध्ये बॅटर विंतल पाहतोय आपण हितेश गणेशकर बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहूया बॉलर आहेत मिस्टर जयेश हा बॉल सोडून दिला जातोय पंच मात्र निरीक्षण करतायत आणि म्हणतायत की वाईड आहे वाईड आहे त्यामुळेच आपण पाहू शकतो की बेनिफिट मिळेल थोडासा धावसंख्या थोडी वाढताना पाहायला मिळते पुढे सरकलं गेलंय 29 च्या घरामध्ये त्या ओव्हरमध्ये जास्त धावा घेण्याचा मनसुबा असेल समोरच्या दिशेने आता मात्र पाहिलं तर एक चांगले कार्य केलंय कारण की हितेश गणेशकर या खेळाडूला स्ट्राईक दिले आहेत आता हितेश गणेशकर यांचा रोल खूप इम्पॉर्टंट राहणार आहे लेफ्ट हँडेड आणि खास करून डेट ओव्हरमध्ये त्यांना चालावंच लागेल कारण की आज खास मात्र त्यांची बॅट मात्र बोलली नाही आहे परंतु लेट मात्र थेट दर्शवावं लागेल कारण की काय आहोत आम्ही आमचा खेळ आमच्या खेळण्याचा दर्जा कारण की मागचा इतिहास बघितला ना असोसिएशनमध्ये हितेश गणेशकर यांचा भरपूर स्ट्रॉंग आहे भरपूर धावा भरपूर चौकार षटकार भरपूर मैदानं गाजवले त्या खेळाडूने आज मात्र आपण पाहिलंय की टीम पाहिली आपण सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल आणि या टीमच्या सोबत एक चांगली लढाई करत असताना एक चांगली इम्पॅक्टफुल पारी खेळू शकतायत ते सरळ रेषेमध्ये बॉल चाललाय परंतु पंचांनी मात्र मन बदललाय आणि दर्शवलं गेलंय की वाईट बॉल आहे हा दिशाहीन धावसंख्या थोडी वाढताना पाहायला मिळते शिका 11 टीम तुम्हाला विनंती असेल खेळाडू कक्षामध्येच बसा चांगला फटका या वेळेला पाहतोय मोठा प्रहार तिकट वार चेंडू सीमारेखा पार हितेश गणेशकर नावाचा क्लास क्वालिटी दर्जा षटकार 6 चल ना नाचाया चेंडू मध्ये कोणत्याही प्रकारची खराबी नव्हती खेळाडू मध्ये क्वालिटी आहे कारण की कुठला बॉल कुठे मारू शकतो त्याने दर्शवलं गेलं जबरदस्त फटका समोरच्या दिशेने पुन्हा एकदा वारंवार लगातार दुसरा वार मोठा वार हितेश गणेशकरच्या बॅट मधून आलेला लगातार हा दुसरा धमाका षटकार नाच तारप्याची मुजिक वाज पुरी लग्नात नाचते माझे हरी हरी नाच तारप्याची मुजिक वाज पुरी जसा म्हणतायत ना मुश्किलों का सामना करो मुश्किलों का सामना करके उनसे लढो आणि 2
उत्तुंग षटकार. प्रेशर गोलंदाजावर आलंय. 43 धावा फलकावर. 43. जबरदस्त बॅटिंग आणि खास करून डेट ओव्हर मध्ये पाहतोय आपण. ओहो, ये क्या हो रहा है बाबा, ये क्या हो रहा है, सब कुछ हो रहा है. 3 मध्ये 15 इकडे आपण पाहू शकतो आलेले आहेत. मात्र रेडी नव्हते तिकडे हितेश, आणि आपण पाहू शकतो की आता रेडी आहेत. हो, बॅट फिरवली, वेगवान चेंडू. या वेळेला आपण पाहू शकतोय थोडासा रिदम पकडला, चांगला टप्पा. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं चेंडू कशा प्रकारे हाताळला गेलाय. स्पॉट चांगला होता यावेळेस, परंतु थोडासा झोन आपण पाहिला तर म्हणजे बॅट म्हणजे रेंजच्या थोडा बाहेर चेंडू पाहायला मिळाला. प्रमुख कारण तेच 43 धावा स्थिर फलकावर. 2 अंतिमचे चेंडू असतील. 43 मध्ये किती भर पडेल, किती धावांचा टार्गेट सेट होताना पाहायला मिळेल. शॉर्ट पिच चेंडू. अभिषेक शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये ठोकलेला फटका भन्नाट मोठा. हा हितेश कनिष्करच्या बॅट मधून A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार. 6 धावा. गोरीला मोर पिकलाई बरी तुला बघून मॅट पलाई. गोरीला मोर पिकलाई बरी तुला बघून मॅट पलाई. गोरीला मोर पिकलाई बरी तुला बघून मॅट पलाई. गोरीला मोर पिकलाई. कारण की त्याचा बॅट चा फ्लो असतो ना, आणि खास करून जर डेट ओव्हर मध्ये उभा असेल ना, तो नेहमीच चेंडूला हवेत उडवण्याची क्षमता ठेवतोय. पाहू शकतो या वेळेला नितीनजी म्हात्रे साहेबांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. नितीनजी म्हात्रे साहेब वेलकम, मनापासून स्वागत असेल स्वर्गीय आकाशमूर्ती चषक 2026 मध्ये. आणि आपणास विनंती करतो की आपण मानपूर्वक येऊन आमच्या अतिथी कक्षामध्ये बसा. गावदेवी स्पोर्ट्स वुमनच्या वतीने आम्ही शब्दसुमनाने आपले स्वागत करतोय. अंतिमचा बॉल आहे. अंतिमच्या बॉलवर फिनिश कसं होईल. पुन्हा एकदा आपण पाहिलं लाईन मात्र चुकले, लेन चुकले, नदीच्या पाहतोय आपण. ज्या वेळेला आपण पाहिलं चुका आणि चुका, ह्या चुका मात्र नडताना पाहायला मिळतील. आज सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल टीमला वाईट वर मात्र आपण पाहिलं तर हात दिलेला चौकार. मोफतचा पॉइंट म्हणजेच काय, 5 धावा मिळालेल्या बोनस पॉइंट आणि धावफळक पोहोचलं गेलं इथून. पहिला पंतर 55च्या घरामध्ये 55 रन्स. स्कोरबोर्ड होतं कुठे आणि स्कोरबोर्ड आलंय कुठे, अफलातून आपण पाहू शकतोय. खेळ मात्र होताना पाहायला मिळालाय. अंतिमचा आपटून टाकलेला मागे फाईन लेगच्या डोक्यावरून या वेळेला, आणि छान फिनिश केलाय हितेश गणेशकरची. एक तुफानी पारी, दमदार पारी, यादगारवाली पारी आणि दर्जेदारवाली पारी पाहायला मिळाली. 10 चेंडूमध्ये 26 धावा ठोकल्या. टोटल संघाचा आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजेच 59 धावा, आणि जिंकण्यासाठी 60 धावांचं लक्ष या मॅच मध्ये सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाच्या पुढे हे उभं ठेवलंय. 31 धावा आल्यात या शेवटच्या ओव्हर मध्ये. भरपूर मात्र मार पडला गेला, आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर भरपूर मात्र इथे प्रचार इशिका 11 तडकड संघाचा होताना पाहायला मिळाला. बघा हितेश गणेशकरची जी चर्चा करत होतो ना की आपण कसा खेळाडू आहे, कसा खेळ करण्याची क्षमता ठेवतोय, आणि त्यांनी क्षमतेनुसार दाखवून दिलं. कारण की सुरुवातीचा काळ थोडासा खराब होता, परंतु खेळाडू खराब नव्हता. खेळाडू हा क्वालिटी आणि क्लास होता, आणि तो क्लास क्वालिटी मात्र दर्शवली गेली आहे. आणि मोक्याच्या क्षणी एक जबरदस्त आपल्या संघाला एक ऊर्जा देणारी पारी मात्र त्याने खेळली गेली आहे. 59 झाले 4 ओव्हरमध्ये 60. आता लक्ष असेल कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल, कशा प्रकारे पाठलाग केला जाईल या टोटलचा प्रत्यक्षात पाहणार. तत्पूर्वी जाणार आहोत आमचे डीजे ऑपरेटर मिस्टर महेंद्र पवार यांच्याकडे गाणं ऐकणार आहोत, आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये चेसिंगला येणार आहोत. डोले नको जाऊ धन्या, बागी नको जाऊ धन्या, एक रोटी आपू दोघं गाऊ धन्या, एक रोटी आपू
आपू दोघं खाऊ डोली नको जाऊ द्या मागे नको जाऊ द्या एक रोटी आपण दोघं खाऊ द्या एक रोटी दोघं सगळं खाऊ हे डोली नको जाऊ धन्या पागी नको जाऊ धन्या एक रोटी दोघ जण खाऊ धन्या एक रोटी आपू दोघं खाऊ डोली नको जाऊ द्या मागे नको जाऊ द्या एक रोटी आपण दोघं खाऊ द्या एक रोटी आपण दोघं खाऊ हे चार चार पाठी सारखे पडल्यात पारखी जात आहे गो बारामती पारखी जात आहे गो बारामती हे डोली नको जाऊ धन्या बागी नको जाऊ धन्या एक रोटी आपू दोघं खाऊ धन्या एक रोटी दोघ जण खाऊ डोली नको जाऊ द्या मागे नको जाऊ द्या एक रोटी आपण दोघं खाऊ द्या एक रोटी आपण दोघं खाऊ थँक्यू सो व्हेरी मच इज आहे सत्र संध्याकाळचं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण पाहतोय गावदी स्पोर्ट्स वुमन आयोजित टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आणि या महासंग्रामामध्ये आपण पाहिलं तर दोन संघ आता आमने सामने लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन संघ आपण पाहू शकतो. इशिका 11 तडखड टीम सुरुवातीलाच थोडीशी स्ट्रगल करताना पाहायला मिळाली. ती सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 7. सुरुवात थोडीशी धीमी झाली होती परंतु शेवट काय जबरदस्त. सुरुवात 7 ने फिनिश 31 ने झाले त्यामुळेच टोटल 59 झाला आणि आता 60चं लक्ष. निलेश परेट एका बाजूने 751 धावा आपण पाहिल्या. सिक्सर 22 आहेत त्याचे. अतुल ठाकरे आपण पाहू शकतो दुसऱ्या बाजूने तर 1759 धावा. बेस्ट 58चा आणि 187 सिक्सेस आहेत. म्हणजे काय स्ट्राईक रेट आपण पाहिला 243. हा स्ट्राईक रेट जो आहे ना या स्ट्राईक रेटने जर खेळला तर डेफिनेटली धावाचीच. परंतु त्याच्यासाठी हा स्ट्राईक एंड नाही कम्प्लिटली खेळावं लागेल तर हा धावा चेस होताना पाहायला मिळतील. अतुल ठाकरे आजपर्यंत आजचा दिवस 4 मॅचमध्ये 65 धावा. त्याच्यामध्ये आपण पाहू शकतोय जबरदस्त कामगिरी त्यांची पाहायला मिळाले. 36चा बेस्ट आहे आणि चांगला स्ट्राईक रेट देखील आहे. चला जाऊया आपण नितेश गणेशकर. पहिल्या 2 मॅचमध्ये जास्त मात्र संधी नाही परंतु आपण पाहू शकतोय हे जवळ आज म्हणजे पहिली मॅच तर ऑलमोस्ट आपण पाहू शकतोय की जी डायरेक्टली दुसऱ्या राऊंडमध्ये त्यात नंतर एक बाय आणि म्हणजेच काय तर जिथे संधी मिळाली ना तीच संधी साधली नितेश गणेशकरने बॅटिंगने. आता बॉलिंगमध्ये पाहूया निलेशसाठी पहिला चेंडू सरळ पाटने खेळला जातोय. फिल्डर आहेत तिकडे घेऱ्यामध्ये मिस्टर विनय चेंडूला फील्ड करताना पाहायला मिळाले. आज आपण बघितलं तर कम्प्लिटली 11 खेळाडू 11 शूरवीर घेऊन मात्र आलेला संघ आपण पाहतोय आणि त्याच शूरवीरांनी मात्र आजची लढाई मात्र लढण्याचा मात्र माणूस जो हेतू दर्शवला गेलाय ना कारण की हे शूरवीर मात्र आपण पाहतोय आले किल्ला लढण्यासाठी आणि हा किल्ला जिंकण्यासाठी. आपण पाहू शकतोय मंचावर उपस्थित आमचे पाहुणे देखील आहेत. ग्रामपंचायत पोमनचे माजी उपसरपंच मंगेची गांगडा साहेब त्यांना देखील क्रिकेटची भरपूर आवड आहे कारण की ज्याप्रमाणे क्रिकेट आपण पाहू शकतोय ना की मग जिथे असतात ना तिथे आपण पाहू शकतो की मग मंगेची गांगडा साहेब उपस्थित असतातच आणि आपल्या घरच्या मैदानावर जर क्रिकेट आहे तर मग तिथे का नसणार कारण की ते देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मोलाचं योगदान या स्पर्धेला मिळालेलं आहे. नितेश गणेशकर टू अतुल हलक्या हाताने आपण पाहू शकतोय चांगलं आपण पाहू शकतो इंटेंट मात्र दर्शवला जातोय. थोडस आपण बघितलं तर मग थर्डमॅनचा खेळाडू होता ना तो थोडासा तिकडे बॉडी बॅलन्स मात्र बिघडलं होतं त्याचं आणि तिकडेच आपण पाहू शकतो की मग धडपड तिकडे पाहायला मिळाली होती परंतु जास्त धडपडून बघितलं आपण तर मग जास्त नुकसान होऊ शकते. अतुल ठाकरे आपण पाहू शकतो आज काय जबरदस्त 36, 13, 16 आणि या मॅच मध्ये खास करून आता त्याच्यावर लक्ष असेल. वेगवान क्विकर वन स्पेशल आहे नितेश गणेशकर. आपण पाहू शकतोय फक्त असोसिएशन मध्ये नाही आहे तर असोसिएशनच्या बाहेर देखील आपण पाहू शकतो गोलंदाजीचा जलवा बिघडण्यासाठी ओळखला जातोय
कारण की DBN मीडियाच्या माध्यमातून आपण बघितलं होतं इन्स्टा रीलवर कारण की 6 चेंडू 8 धावा डिफाईन करण्याचा कारनामा नारंगीच्या मैदानावर त्यांनी नुकताच केलाय. फ्लो बॅटचा हवेत आहे झेल निर्माण झेलपर्यंत पोहोचणार नाहीयेत परंतु आशिष देखील पोहोचण्याचा प्रयत्न करत होते परंतु चेंडू गॅप मधून मात्र एका टप्प्याने निघून चाललाय ओव्हर ऑफ दी रोप. पाहतोय आपण स्वर्गीय आकाश मूर्ती चषकातील दर्जेदार स्ट्रोक चौकार 4. धबे धबे पाणी पडे राणी ये नागराकडे धबे धबे पाणी पडे राणी ये नागराकडे. सुंदर फटका होता कारण की सेफ फटका म्हणतात त्याला. सेफ म्हटलं की मी सफरचंद परंतु तो सफरचंद नाहीये. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न आता मागे लॉंगलेगच्या दिशेने प्रस्थान करते वेगाने पाठला करण्याचा प्रयत्न चेंडू वेगाने झालाय बाउंड्री लाईनच्या पार आणि पाहायला मिळेल दुसरा वाला वार हा चेंडू सीमारेखा पार आणि निलेशच्या बॅट मधून आलेला सलगचा हा दुसरा चौकार. यो रिम झिम पाणी बिजू करानी जीव माझा तडफड यो रिम झिम. बघा विचार काय होता गोलंदाजाला फलंदाजाला फॉलो करण्याचा विचार होता गोलंदाजाचा परंतु नाही आहे थोडासा पुढे टाकला आणि जो खेळायचा होता कुठे परंतु तिथे नाही गेला परंतु योग्य त्या ठिकाणी गेला. आता हवेत उंचावलाय झेल निर्माण पाहतोय फिल्डर 1 2 3 झेल ड्रॉप झालाय आणि इथे आपण पाहिलं तर नुकसान आणि नुकसान पाहायला मिळत आहे. राहुलच्या माध्यमातून बॅकअपला नक्कीच आले होते परंतु तिथे कॅच मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळाला आणि नेमका घाललंय काय तर धावा 2 धावसंख्या पोचली गेली आहे 12 या आकड्यावर. सरासरी आपण बघितली तर 60 धावा म्हणजेच 15ची प्रति ओव्हरमध्ये आणि पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 12 धावा म्हणजेच एक माफक सुरुवात पाहायला मिळते. मॅच जिंकण्यासाठी आपण पाहू शकतो ही सुरुवात पकडून आपण पाहिलं तर कशा प्रकारे आपण पाहिला तर खेळ आला मात्र चालवला जाईल. पाहूया दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारचा मात्र चेस ऑन केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये तत्पूर्वी जाऊया डीजेकडे. करानी जीव माझा तडफड ये थेंबे थेंबे पाणी पडे राणी ये नागराकडे थेंबे थेंबे पाणी पडे राणी ये नागराकडे. सध्या तरी आपण पाहू शकतो की 18 आणि 48 धावा एक डेफिनेटली आपण पाहू शकतोय 48 धावा हव्या दिसतील आणखीन 18-48 पहिल्यामध्ये आलेल्या 12 सुरुवात डबल डिजिट मध्ये हवी होती ना ती मिळाली आहे. आता खरी परीक्षा लागेल. रवींद्र वर्सेस सातुल दोन्ही लेफ्ट वर्सेस लेफ्ट आपण पाहू शकतो हे कॉन्टेस्ट आहे ना रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल नो डाऊट अबाउट इट. आता खास करून आपण पाहू शकतो की रवींद्र म्हणजे दोन्ही रायझिंग प्लेयर आहेत दोन्हीकडे क्षमता आपण बघितलं तर छान आहे. क्षमतेनुसार आपण पाहू शकतो की तो खेळ दर्शवताना पाहायला मिळते. 1 विकेट हवी आहे शिकाय टीमला आणि आपण पाहू शकतो तर ती विकेट शोधण्याचा प्रयत्न असेल. निलेशने आपण बघितला चांगला स्टार्ट कन्वर्ट केलाय 11 धावा अतुल 1 मध्ये 1 लक्ष अतुलकडे होतं पहिल्या ओव्हरमध्ये परंतु लक्ष वेधलं निलेशने. चला तरी चेंजेस होताना पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हरला खेळाडू तैनात केलाय लॉंग ऑफला दर्शन लॉंग ऑनला आशिष मिड विकेट नितेश डीप मध्ये फील्ड प्लेसमेंट पाहतोय आपण खास करून अतुलसाठी. नो बॉल वर मात्र यावेळेला लाठी चार्ज चेंडू बाउंड्री लाईनच्या पार 6 धावांसाठी षटकार. यास डेफिनेटली आपण पाहतोय एक्स्ट्रा खेळाडू मागे तुम्ही पंचांच्या उभे करू शकत नाही मागे उभे करू शकत नाहीये. क्रिकेट खेळतात क्रिकेटमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती असायला हव्यात. आणि या क्षणाला चुकी तर केली फिल्डिंग मध्ये आणि सगळ्यात मोठी काय चुकी झाली तर गोलंदाजाने गोलंदाजी कुठे गेली फलंदाजी झोन मध्ये सोडणार नाहीये ना अतुल आहे नक्कीच अतुल ठाकरे सध्या तरी बनलाय तर प्रत्येक गोलंदाजाचा बापरे षटकार ठोकलाय त्याने. धावसंख्या होती कुठे आणि गेली कुठे 19च्या घरामध्ये. आता धाव फळक 16चा ॲव्हरेज आता कमी झाला 13.5 वर येऊन पोहोचला.
खासियत असते एका चेंडूने काय गणित बिघडतं आणि सुधारतं हे पाहायला मिळालंय. 19 धावा. फ्रीटचा बॉल पाहतोय आपण. पुन्हा एकदा पाहिला फ्रीटचा, पुन्हा एकदा लाठी चार्ज, सल्लग वाला वार, दुसरा वाला वार, चेंडू सीमारेखा पार आणि वारंवार येतोय अतुल ठाकरेच्या पॅट बांधून षटकार. हे रडू नको बाला, अरे मी पाण्याला जाते, रडू नको बाला, अरे मी पाण्याला जाते, हे पाण्याला जाते, पाणी घेऊन. थँक्यू डीजे. रवींद्रवर आक्रमण केले, तुटून पडलाय पूर्णपणे. 25 धावा आपण पाहतोय या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. फ्रीटचा बॉल देखील आपण पाहिला तर लय लूट केली. या फ्रीटच्या बॉलवर देखील आपण पाहिलं तर एक षटकार ठोकला गेला. 2 षटकार आतापर्यंत आलेत. रवींद्रचे षटक मात्र महागात आपल्याला पडताना पाहायला मिळू शकत आहे. या वेळेला पाहतोय विकेट डाऊन, अतुलची विकेट. बघा 2 षटकार पडले, परंतु त्यानंतर आपण पाहू शकतोय जबरदस्त गोलंदाजीचा प्रत्यय पाहायला मिळालाय आणि मोठी विकेट. एक कमबॅक, एक ड्रीम बॉल हवा होता तो मिळालाय आणि अतुलची विकेट म्हणजेच काय मॅच मध्ये ऊर्जा. आणि पाहिलं आपण तर मग परतावं लागेल अतुल ठाकरेला. पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. हे लोण्याचा गुला तुला खायला देते, लोण्याचा गुला तुला खायला देते, खायला देते पाणी. विकेट डाऊन झाली, मोठी विकेट. असं वाटलं होतं की अतुल ठाकरे आता थांबणार नाही आहे, पण तो थांबवलं त्यानं. रवींद्रचा एक बॉल आपण पाहू शकतोय. हलकस आपण पाहिलं तर मग बेल्ट्स डाऊन करणारा हा बॉल पाहायला मिळाला आणि तिथे क्लीन बोल्ड मात्र केलं. थोडंसं आपण पाहिलं तर मग मॅच मध्ये आता पुन्हा एकदा जान टाकले गोलंदाज इशिकाच्या, खास करून रवींद्रने. बघा पहिलं 2 चेंडू खराब, परंतु त्यानंतर सुंदर. 16 चेंडूंनी 35 धावा सामना जिंकण्यासाठी हव्या असतील. वैभव दलवी मैदानाच्या आतमध्ये. समोर वाह क्या बात आहे. वैभव दळवी, वैभव शाली पटका आल्या मात्र चेंडूला तोडलंय, फोडलंय आणि सरळ बाउंड्रीच्या बाहेर नेऊन सोडलंय. षटकार. 6 धावा. खायला देते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. चलेवाडीचे. नको बाला, अरे बघा काय झालंय तर ओव्हरपिच चेंडू हाताळला गेला आणि ओव्हरपिच चेंडू मात्र दिला तर वैभव तर सोडणार जाईल ना, कारण की त्याच्या झोन मध्ये चेंडू आहे तो. आता पाहिला पण तर चांगला चेंडू अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिली तर मग 31च्या घरामध्ये आहे. 29 धावा आणखीन हव्या आहेत जिंकण्यासाठी. या ओव्हर मध्ये आपण पाहिले तर चेंडू कंप्लीट झालेले आहेत 4. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, म्हणजेच काय 29 धावा. 14-29 हे समीकरण डोळ्याच्या समोर. लेग मध्ये टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय, खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. फिल्डर आहे तिकडे. ओहो ओहो 2 धावा मिळाल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकतो. चेंडूची फेकी आणि पाहतोय आपण 3 धावा. हितेश झालेत नाराज. सो थोडं इझिली घेतलं, हलक्यामध्ये घेतलं आणि मात्र या वेळेला आपण पाहू शकतोय ते मागात पडताना पाहायला मिळाल्या. धावा जोडल्या गेल्या आपण पाहिलं तर 3. आता आपण पाहिलं तर मग चेंडू असतील डोळ्याच्या समोर 13 आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग 26 धाव्यांची गरज. 13 चेंडू 26 धावा. धाव फलकावर पाहतोय 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूने सोनसरी स्पोर्ट तांबडमाल, दुसऱ्या बाजूने इशिका 11 तडकर टीम. संघर्षमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. निलेश स्ट्राइक एंडकडे आपण पाहतोय. रवींद्र यांचा चेंडू. वाह क्या बात है, ये छोटा पैकेट है लेकिन बड़ा धमाका करता है. या वेळेला आपण पाहिला तर धमाका केला आणि चांगल्या प्रकारे या स्पेलला फिनिश केलाय. 2
ओव्हरचा खेळ पूर्ण, फलकावरच्या 60 धावांचा पाठलाग करताना 40 धावा या पाहायला मिळत आहेत. सांगा देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला. सांगा देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला. कुंकू जोडव काळ म्हणी, माया युग माझा धनी. कुंकू जोडव काळ म्हणी, माया युग माझा धनी. तो सादर हाय गजीवाला, गजीवाला सुखी हाय मी माझ्या गावाला. सांगा देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला. बघा प्रवास काय होता तर 40% प्रवास म्हणजेच काय तर शिल्लक राहिलाय. 2 ओव्हरमध्ये 60% प्रवास कंप्लीट झालाय. 20 धावांची गरज आहे आता. 12-20 अशी सुतार बॉलिंग ट्रॅकवर. 24 विकेट आहेत, परंतु आता इथे आहे ना गोलंदाजी छाड करावी लागेल. इशे काय 11ला मॅच मध्ये यायचं असेल तर अशी सुतार. समोर वैभव. सुंदर चेंडू पाहिला आपण यावेळेला सरळ रेषेमध्ये चालला विकेट किपरच्या हातामध्ये. प्ले अँड मिस डॉट चेंडू. बघा बॉलिंग ऑप्शन्स आहेत, असं नाही की बॉलिंग नाही, बॉलिंग ऑप्शन्स आहेत, परंतु त्या बॉलिंग ऑप्शन्सला चांगली ॲक्युरेट गोलंदाजी करावी लागेल. लाईन आणि लेंथ. सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल टीम आतापर्यंत चांगला खेळ केलाय त्याने. पुन्हा एकदा आपण पाहिला तर थोडासा चेंज ऑफ दी पॅस. धाव घेण्याची संधी यावेळेला मात्र अडचणीमध्ये. आणि क्या बात आहे, हितेश गणेशकर. आपण पाहिलं तर चतुर खेळाडू आहेत, त्यांनी निरीक्षण केलं होतं की कुठे कमी, जिथे कमी तिथे आम्ही, आणि ते दर्शवलं गेलंय. फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपात. वैभव दलवी बॅक टू द पॅव्हलियन. विकेट डाऊन. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये सगळं काही एकाच ऍक्शन मध्ये झालं. हितेश आले एका ऍक्शन मध्ये चेंडूला उचललं. आशिषांचा प्रेझेंट म्हणू शकतो आपण, कारण की त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय ना की चेंडूला पकडलं आणि वेळ न घेता जशी संधी मिळाली तसं मात्र लगेच विकेटवर लावलं. योगेश मैदानाच्या आतमध्ये आता इन झालेत. निलेश यांचा खेळ आपण बघितला 6 मध्ये 17 त्यांनी धावा केलेल्या आहेत आतापर्यंत. योग्य रीतीने खेळ मात्र चालवलाय, परंतु 10 चेंडू आणि 20 धावा हे जिंकण्यासाठी हव्या आहेत अशी सुतार. तिसरा चेंडू असेल अराउंड द विकेट निलेशसाठी. अँगलने चेंडूची हाताळणी केली जात आहे. पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू प्रस्थान करताना पाहायला मिळालाय. बॅटिंग करणाऱ्या टीमने लगेच रिव्हची डिमांड केली आहे. पाहू शकतोय आपण त्यांच्या मनामध्ये आहे शंका. शंकेचं निवारण मात्र या वेळेला केलं जाईल. ऑन फील्ड अंपायर डिसिजन इट्स फेअर डिलिव्हरी असेल, कारण की नॉन स्ट्रायकर एंडच्या बॅटर अगदी रेषेमध्येच आहेत, समोरच आहेत, आणि चेंडू मात्र तिथूनच दिसत नाही की नेमका गेलाय कुठे. डॉट चेंडू पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने फटका हवेतून चावलाय. झेल निर्माण. रवींद्रचा सुंदर झेल, आणि इथे मॅच थोडासा कठीण होताना पाहायला मिळतोय. आता सोनसरी स्पोर्ट्स संघासाठी मॅच फसलाय. 8 चेंडू आणि 20 धावा
मागील चेंडूमध्ये धावा आलेल्या नाहीयेत आणि त्यामुळेच आता थोडंसं डोकेदुखीचं मात्र प्रमाण वाढलंय. मॅच मात्र आपण पाहिलं तारणारे खेळाडू आता यावेळेला परतले आहेत, परंतु इशिका 11 यावेळेला नक्कीच आपल्या संघाला तारण्याचा प्रयत्न करते, परंतु सोनसरी संघ देखील आपण पाहू शकतो लढाई लढतोय. पाहूया या लढाईमध्ये येईल कोण पुढे आणि कोण जाईल मागे, पाहूया मैदानाच्या आतमध्ये. शांतबा की चलने की आवाज सुनी तुम लोगों ने? शांतबा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे छम 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 छम. मागील काही चेंडूमध्ये एकही धाव आलेली नाहीये आणि विकेट डाऊन झालेत. नुकसान नुकसान आणि नुकसान अशी सुतार यांची बॉलिंग आपण बघितला. हा स्पेल आहे ना चेंज, म्हणजेच काय तर पूर्णपणे मोमेंटम चेंज करणारा स्पेल. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हितेश गणेशकर यांना आपण बघितलं तर त्यांना माहिती आहे की आपला कोणता गोलंदाज कोणत्या क्षणाला वापरायचा आहे. योगेश बारप या खेळाडूला आपण नॉन स्ट्रायकरकडे पाहतोय, परंतु त्या खेळाडूला आपण अनदेखा करू शकत नाहीये. त्याला कधी स्ट्राईक मिळेल. फटकावेत पुन्हा एकदा विकेटची दरकार. दर्शनचा कॅच अचूक पाहायला मिळतोय. क्या बात आहे, गोलंदाजी विकेटिंग होताना पाहायला मिळालाय. इशिका 11चं मात्र वर्चस्व वाढलंय. 2 ओव्हरमध्ये 40 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये एकही धाव आलेली नाहीये. विकेट डाऊन झालेत. 7 चेंडू आणि 20 धावा सामना जिंकण्यासाठी सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाला. तर माझ्या हे घेऊ बारीक पासूनचा दोस्तार माझा आयटम होती त्याची जंभारी. बारीक पासूनचा दोस्तार माझा आयटम होती त्याची जंभारी. मेहे चांगला माल पटशील काय, दोस्ताला सोडून मला रहशील काय. मेहे चांगला माल पटशील काय, दोस्ताला सोडून मला. नेमकं चाललंय काय मैदानाच्या आतमध्ये. या ओव्हरमध्ये आपण पाहिले ना 3 विकेट आलेत, धाव एकही नाहीये. या स्पर्धेतला पहिला विकेट मेडन ओव्हर आपल्याला बघायला मिळेल का. स्लोअर 1 या वेळेला आपण पाहिलं तर थोडासा अतिरिक्त मात्र स्पिन होताना पाहायला मिळालाय आणि पाहिलं पण तरी इथे एक्स्ट्रा रन्स. अखेरच आपण पाहिलं असं वाटलं होतं की मग मेडन विकेट ओव्हर पाहायला मिळेल, परंतु नाहीये. 7 चेंडू आणि 19 धावा. या चेंडूवर एक चांगला ह्यूज एक मॅसिव्ह हिट जयेश स्ट्राईक एंडकडे. त्यांना प्रयत्न करावा लागेल, कारण की मग तर उर्वरित जबाबदारी योगेश यांना स्वीकारावी लागेल. 7 चेंडू आणि 19 धावा. जबरदस्त मुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतो आपल्याला. हो हो हो, क्या बात आहे, सुंदर फटका मोक्याच्या क्षणी आपण पाहिलं. वेट मात्र केला आणि चेंडूला लॉफ्ट केला. लॉंग लेग सीमारेखा पार मोक्याच्या क्षणी ठोकलेला दर्जेदार फटका चौकार. मॅच मध्ये ट्विस्ट आहे, मॅच मध्ये इंटरेस्ट आहे. आता 6 चेंडू आणि 15 धावीची गरज हा सामना जिंकण्यासाठी सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाला लागलेली आहे. लाल लाल होंठों वाले साल से निकले भंगर वाले. लाल लाल होंठों वाले साल से निकले भंगर वाले. वेलकम बॅक. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. उशिरा सोडलेले प्रेक्षक त्यांच्या माहितीसाठी इशिका 11 तडकाड वसईचा संघ आणि त्यांच्यासोबत सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल. धावा चेस करतोय 60 45 सर आपण बघितला प्रवास झालाय, पण तो 15चा प्रवास पुरा आहे. तो आतापर्यंत 6 मध्ये 15 पूर्ण करायचे आहेत. योगेश बारप स्ट्राईक एंडकडे. दर्शन डबके आपण पाहिला बॉलिंग ट्रॅकवर 6-15. पहिला बॉल त्यावर एक चांगला फटका. रवींद्र आहे तिकडे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळतोय. चेंडूचे फेके आले हितेश गणेशकर यांच्याकडे. 2 धावा जोडल्या जात आहेत. पहिल्या बॉलवर 2. नक्कीच आपण पाहिलं तर हा बॉल ज्या अनुषंगाने हाताळला होता ना, कारण की वीट नाही द्यायचे योगेशांना. पाहू शकतोय
5 चेंडू आणि 13 धावा सामना जिंकण्यासाठी सुपर 3 मध्ये जायचं आहे. कोणता संघ? 5 चेंडू आणि 13. एका बाजूने आपण बघितलं योगेश बाराब, दुसऱ्या बाजूने जयेश बडबे आणि गोलंदाज दर्शन. उडवण्याचा प्रयत्न बॅटच्या रडार मध्ये, ज्या वेळेला मात्र सुंदर कलेक्शन आणि दिलेलं मात्र गोलंदाजाला मोठं टेन्शन. 6 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आता मॅच जिंकण्यासाठी. मॅच आपण पाहिला तर पूर्णपणे हातामध्ये आला. एक चांगला फटका मात्र आपण पाहू शकतोय. योगेशने मात्र जो ठोकला. आता 4-7 पुन्हा एकदा आपण पाहिलं. 4 चेंडू 7. इथे आपण पाहू शकतो की मॅच मध्ये दर्शनने मात्र आपण पाहिलं तर ज्या अनुषंगाने गोलंदाजी अंतिमच्या स्पेल मध्ये हाताळण्याचा प्रयत्न केलाय. विचार असेल योगेशांचा. ओहो बॅटची कडा, परंतु थोडस दुर्दैव पाहतोय आपण नेमका झालंय काय तर धाव नाही घेत. विकेट कीपर हितेश कनिष्कर चुकले तिकडे. कॅच मात्र सुटला. हा कॅच नव्हते तर मॅच होता असं म्हणायला काही हरकत नाहीये. परंतु बघा अजून देखील मॅच मध्ये आहेत. एका बाजूने तडखळ टीम, दुसऱ्या बाजूने आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीम. हितेश कनिष्कर पूर्ण रेडी नव्हते. त्यांना अपेक्षा देखील नव्हते की कॅच आपल्यापर्यंत येईल. परंतु आपण पाहिला हे ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. 3 चेंडू 7 धावा. एक कश्मकश भरा मुकाबला, काटेदार मुकाबला, रंगतदार मुकाबल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 7 धावा. एका बाजूने आपण बघितलं बॅटर तर एका बाजूने बॉलर. एका बाजूने आहे सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल तर दुसऱ्या बाजूने इशिका 11 तडकाड. 3-7 पाहू शकते आपण. या वेळेला जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल. अपील केले मोठी, परंतु या वेळेला आपण पाहिलं नेमकं काय झालंय. अपिलीमध्ये आपण पाहिलं तर पंच मात्र स्थिर आहेत. पंचांनी मात्र आपण बघितलं तर काहीच प्रतिक्रिया दिलेल्या नाहीयेत. आणि आपण पाहू शकतोय डॉट चेंडू. 2 चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. हा बॉल खूप निर्णायक असेल. या बॉलवर आपण पाहू शकतोय धावा घेणं अनिवार्य, कारण की 2-7 न मिक्सिंग 7 कशाही पूर्ण करायचे आहेत. योगेश बरब आहेत स्ट्राईक एंडकडे. दर्शन ओहो आपटून टाकलेला चेंडू योगेश बराबच्या बॅट मधून. जबरदस्त फटका. चेंडू बाउंड्री लाईनच्या पार आणि षटकार. तकदीर बदली, तस्वीर बदली, बदला है ये पिक्चर और ये मौके पे लगा दिया शानदार सिक्सर. डेफिनेटली आपण पाहू शकतो या वेळेला जबरदस्त मुकाबला. कर्णधारांच्या प्रतिक्रिया देखील आपण ऐकल्या होत्या आणि प्रतिक्रिया देखील दिल्या होत्या की शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल आणि डेफिनेटली गेलाय. एकामध्ये आपण पाहिलं तर 6 आल्यात, परंतु आता एकामध्ये 1. हो मुवमेंट आपण पाहिला तर कुशाल आहे. माइंड क्रिकेट हितेश कनिष्कर चालाक खेळाडू आहेत. दर्शन चालाक खेळाडू आहेत. चालाकीचा दर्शन मात्र नक्कीच देतील का. 1 बॉल 1 धावेची गरज आहे सुपर 3 मध्ये जाण्यासाठी. जबरदस्त आपण पाहिला क्लॅश ऑफ द टायटल मध्ये रंगलेला मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. जसं म्हणतायत ना फिक्र क्यों करते हो, फिक्र से क्या होता है, रख भरोसा अपने आप पर और दिखा दे जमाने को फिर क्या होता है. एका चेंडू मध्ये 1 धावेची गरज आहे. आपण पाहू शकतोय सिली मिडॉन पॉइंट. त्यानंतर सिली मिडॉन मात्र पुढे तैनात केलेत. मिडॉनला देखील आपण पाहतो 1 मध्ये 1. आपण पाहू शकतोय योगेश रेडी, गोलंदाज रेडी. हलक्या हाताने 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि 1 धाव मात्र कंप्लीट केली आणि सामना जिंकत आपण पाहिला तर सुपर 3 मध्ये सोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स सोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीम.